नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 10 दिवसाच्या मॉन्सून रेसिपीचा आपला हा तिसरा दिवस आहे. मंडळी, गेले 3 ते 4 दिवसापासून पावसाने जोरच पकडला आहे. कमी व्हायचं तर काय नाव घेत नाही. आणि अशात मुलांना शाळेतून सुट्टी मिळाली तर काही वेगळंच, त्यांना चमचमीत खावंसं वाटतं. अशावेळी मुलांना तसेच मोठ्यांनासुद्धा मूड चांगला करायचा असेल तर एखादा टेस्टी स्नॅक्स नक्कीच हवा. अशावेळी तुम्ही हा स्नॅक्स नक्की बनवून बघा. हा स्नॅक्स तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा बनवू शकता, मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकतात आणि संध्याकाळी चहासोबतसुद्धा बनवून खाऊ शकतात. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे कुकर घेऊया आणि त्याच्यामध्ये मी इथे 3 ते 4 बटाटे शिजत घालणार आहेत. आज आपण साबुदाणा स्टिक्स ही रेसिपी बनवणार आहेत, त्यामुळे आपल्याला साबुदाणा म्हटलं की त्याच्यामध्ये बटाटा हा आलाच. मी इकडे बटाटे घेतले आहेत 4 आणि ते आता मी कुकरला 4 ते 5 शिटी करून शिजवून घेणार आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे बटाट्याचं प्रमाण घेऊ शकता. आपण आता बटाटे कुकरला शिजवून घेऊया. बटाटे आपले शिजून झाले आहेत. मी ते कुकरमधून इथे आता काढून घेत आहेत. बटाटे आपण कुकरमध्ये काढून शिजवून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. आता ह्यांना आपण थोडंसं थंड करूया 15 मिनिटांनी आणि मग त्यांना आपण सोलून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपण थंड करूया. त्याच्या आधी मी इथे 3 ते 4 तास साबुदाणा भिजत घातला होता. बघू शकता की किती एकूण एक दाणा असा खुललेला आहे साबुदाणा. तुम्हीसुद्धा 4 ते 5 तास साबुदाणा असा भिजत ठेवला तर पूर्णपणे तो एकूण एक दाणा असा खुलून येईल. आता आपण बटाटे मॅश करून घेऊया. बटाटे जरा गरमच आहे, त्यामुळे मी मॅशरने त्यांना मॅश करून घेते. इथे आता आपण बटाटे सर्व मॅश करून घेऊया. हाताला जरा गरमच लागत आहे, त्यामुळे मी इथे मॅशरचा वापर करत आहे. तुम्हाला जर किसून घ्यायचा असेल तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकतात. तसं पण आपल्याला बटाटा हा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपण आता बटाटा पूर्णपणे मॅश करून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा घालूया. इथे मी जो भिजत ठेवलेला साबुदाणा होता तो आता याच्यामध्ये घालणार आहे आणि हे दोन्ही मिश्रण आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया. इथे मी बटाटे आणि साबुदाणा थोडा मिक्स केला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया. इथे मी लाल तिखट, मीठ आणि हळदीचा वापर केला आहे. जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर लाल तिखटऐवजी तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि त्याला आपण जो आपल्याला आकार हवा त्या आकाराचे आपण स्टिक्स बनवून घेऊया. इथे मी आता जरा लांबटच स्टिक्स बनवून घेत आहे. बघू शकता मी अशा प्रकारे स्टिक्स बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर चपटे असे वड्यांसारखे बनवायचे असेल तर तुम्ही तेसुद्धा बनवू शकता. तुम्हाला जो आकार हवा तो त्या आकाराचे तुम्ही इकडे स्टिक्स बनवून घेऊ शकता. माझे स्टिक्स इकडे आता बनवून झाले आहेत. आता मी गॅसवर इथे मी गॅसचा फ्लेम ऑन करत आहे आणि त्याच्यावर कढई ठेवत आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल तापवून घेऊया. तेल गरम झाल्यावर आपण आपले जे स्टिक्स बनवले आहेत ते आपण एक एक करून आता इकडे सोडणार आहोत. त्याआधी मी इथे जरा तेल गरम करून घेते. इथे आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता तेल जरा जास्तच गरम करून घ्या, जेणेकरून आपल्या स्टिक्स पूर्णपणे फ्राय होतील. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून त्याच्यामध्ये स्टिक्स सोडूया. दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायला पण वरनं क्रिस्पी आणि आतून मऊ आहेत. हे तुम्ही चटणीसोबत तसेच सॉससोबत तुम्हाला जसं पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकतात. लहान मुलांना तर नक्कीच आवडतील, त्यासोबतच मोठ्यांनासुद्धा आवडतील. उपवासाला तुम्ही हे बनवू शकता. आपण आपल्या सर्व एक एक स्टिक्स तेलामध्ये सोडून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी सर्व स्टिक्स आता तेलामध्ये सोडलेले आहेत. आपण आता लो फ्लेमवर ह्या सगळ्या स्टिक थोड्या फ्राय करून गेल्या. थोड्याशा अशा फ्राय झाल्या की आपण गॅसचा फ्लेम थोडा जास्त करूया. दिसायला पण किती मस्त दिसत आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या स्टिक्स आता इथे फ्राय झालेल्या आहेत. किती वरनं अशा क्रिस्पी दिसत आहेत, एकदम कुरकुरीत अशा गोल्डन फ्राय करून घेऊया आपण सर्व स्टिक्स आणि प्लेटमध्ये काढून घेऊया.
दिसायला पण किती मस्त दिसत आहे, अगदी बाहेरच्या स्ट्रीट स्टाईलसारख्या. मुलांनासुद्धा खूप आवडतील, तसेच मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील. आणि पावसाळ्यात गरम गरम चायबरोबर या स्टिक्स आहाहा अप्रतिम. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. रेसिपी आपली आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आपले स्टिक्स इथे फ्राय करून झालेले आहेत. आता आपण ह्यांना गार्निशिंग करून घेऊया.